छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आजही प्रत्येक मराठी माणसाला ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड इथे स्थापन केली। मात्र आज हा किल्ले रायगड कशा अवस्थेमध्ये आहे हे आपण पाहतो आहोत आणि हाच किल्ले रायगड स्वराज्याची राजधानी आता बदलणार आहे। नेमकी कशी बदलणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज युवराज छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत आहेत। महाराज नमस्कार। आणि आपण स्वतः राजसदरीमध्ये आला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे। महाराजांच्या साक्षीने आज तुम्ही रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदा आलेला आहात। नेमका हा रायगड कसा बदलणार आहे, सर्वसामान्य शिवप्रेमींच्या मनामध्ये जी इच्छा आहे, जी अपेक्षा आहे ती पूर्ण होणार का? फार मोठा अवघड प्रश्न तुम्ही केलेला आहे की शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली राजधानी ती कशी होती ह्याची कल्पना करणंच अवघड आहे। पण शिवाजी महाराजांची राजधानी खऱ्या अर्थाने कशा पद्धतीने आपल्याला जवळपास नेता येईल ह्यांचा आमचा प्रयत्न असणार आहे। पण जुन्या इतिहासाला कुठं हात न लावता पुरातत्व खात्याच्या नियमाला धरून आपल्याला पुनर्बांधणी काही करता येणार नाही, पण आपण संवर्धन कसं करू शकतो ह्याच्याकडं प्राधान्याने आमचं लक्ष असणार आहे। अनेक जे पुरावे आपल्याकडे मिळतील किंवा पुरावे मिळणार नाहीत हे आपल्याला कल्पना नाही, पण जेवढे पुरावे आपल्याकडे आहेत त्या पुराव्याला हातात पुराव्याला धरून हे आपण रायगड किल्ल्याचं संवर्धन करण्याचा आमचा प्रयत्न असणार। नवीन अनेक शिवभक्तांना इच्छा असते की आपण नवीन पुनर्बांधणी करू, जसं राजसदर पूर्वी होता तसं आपण राजसदर उभा करू, पण ते शक्य नाही। जोपर्यंत तुमच्याकडं लिखित पुरावे आहेत, जोपर्यंत तुमच्याकडं ते जे फोटोग्राफ्सच्या माध्यमातून प्रूफ असतील किंवा तुमच्याकडे स्केचिंगच्या माध्यमातून प्रूफ असतील, ते हातात तुमच्याकडं प्रूफ असल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही। आणि तसं करू सुद्धा नाही हे मी त्या मताचं आहे। आणि शिवभक्तांना माझी विनंती हीच आहे की आपल्याला पुनर्बांधणी करता येणार नाही, पण जे आहे ते टिकवणं व्यवस्थित आणि पुराव्याच्या आधारे आपल्याला नवीन काय करता येईल ह्याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे। महाराज एक छोटासा बदल आम्हाला इथेच दिसून येतो आहे महाराजांच्या मेघडंबरीच्या खाली। हा नेमकं काय बदल केला, काय सांगाल? आता हा जो चौतारा तुम्ही पाहता हा ओरिजिनल चौतारा आहे। म्हणजे 6 जून 1674ला शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तर ह्या चौतारावर सिंहासन होतं आणि ह्या सिंहासनाला हात लागू नये म्हणून 1980ला इंदिरा गांधी इथं आल्या होत्या। आणि इंदिरा गांधी इथं आल्यावर पंतप्रधान होत्या त्यावेळी इंदिरा गांधी इथं आल्यावर तिने पुरातत्व खात्याला इन्स्ट्रक्शन दिले हा चौतारा प्रोटेक्ट व्हायला पाहिजे, किंबहुना इथं तुम्ही काहीतरी करा जेणेकरून शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसेल म्हणून 1980ला ऑर्डर्स दिल्यानंतर 1985ला ही मेघडंबरी इथं उभा राहील। हे नवीन स्ट्रक्चर आहे, म्हणजे ओरिजिनल स्ट्रक्चर हे ह्याच्यावर त्यांनी हे प्रोटेक्ट करण्यासाठी किंवा इथं मेघडंबरी आणि शिवाजी महाराजांचा पुतळा येण्याच्या दृष्टिकोनातून हा स्ट्रक्चर बांधला असावा। आणि 1985ला ज्ञानी झैल सिंग राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते या मेघडंबरीचं उद्घाटन झालं। पण ओरिजिनल हे आता इथं काहीतरी आपल्याला ग्लास केस म्हणा किंवा त्याचं आणि पावित्र्य कसं ठेवता येईल या दृष्टिकोनातून आमचं विचार चालू आहेत। राजसदरवर सुद्धा अनेक कार्यक्रम होतात। राज्याभिषेक सोहळा तारखेने होतो, राज्याभिषेक सोहळा तिथीने होतो, संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा इथं केला जातो, अनेक कार्यक्रम इथं नियोजित होत असतात। पण माझी आता सर्व शिवभक्तांना विनंती राहणार आहे, खुद्द राज्याभिषेक सोहळा तारखेने आम्ही करतो आजही करतो, पण माझी सर्व शिवभक्तांनी विनंती राहणार आहे सगळे कार्यक्रम हे राजसदरमध्ये होण्यापेक्षा उलट हे होळीच्या मैदानावर व्हावेत असं माझा सगळ्या शिवभक्तांना एक विनंती राहणार आहे। होळीच्या माळानंतर रायगड किल्ल्याचा महादरवाजा, गंगासागर तलाव आणि त्यानंतर बाले किल्ला या 3 वास्तूंमध्ये नेमकं काय बदल होणार आहे ते देखील आपण समजून घेणार आहोत। महाराज या 3 वास्तू अतिशय महत्त्वाच्या आहेत रायगड किल्ल्याच्या, काय करायचा विचार? आता तुम्ही महादरवाजावरनं इथं होळीच्या माळावर आल्यानंतर तुम्हाला गंगासागर उजवीकडे दिसतो, वरती तुम्हाला आपलं बाले किल्ला पाहायला मिळतो। इतकं सुंदर स्ट्रक्चर आजही आपल्याला पाहायला मिळते। तर माझ्या डोक्यात असा विषय आलेला आहे की
लाईट अँड साऊंड शो जो आपला शो आहे तो राज सदरमध्ये करायचा की नाही करायचा नंतरचा प्रश्न आहे. हा दुसरा एक पर्याय आहे. म्हणजे तुम्ही गंगासागरला धरून हा तुम्ही बालेकिल्ला सुंदर मनोरे आपल्याला पाहायला मिळतात. हे तुम्ही लाईट अँड साऊंड शोला संध्याकाळच्या कार्यक्रमाला घेऊ शकता. दुसरं त्याच्यातला महत्त्वाचा बाब मला आहे की हा पूर्ण बालेकिल्ला जो तुम्हाला दिसतो की ह्याला आपण फसाड लाईटिंग ज्याला म्हणतो, म्हणजे रात्री ते पिवळे लाईट असतात आणि सुंदर रायगडचा दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. नुसतं रायगडवरून नाही तर खालनं सुद्धा तुम्हाला जो रायगड ज्याला जगातला सगळ्यात मोठा किल्ला जिब्राल्टरशी तुलना केली जाते त्या किल्ल्याचं दृश्य तुम्हाला रात्री सुद्धा ह्या फसाड लाईटिंगच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल. पण आम्ही फसाड लाईटिंग सुद्धा जगातली टॉपमोस्ट जी कंपनी आहे ती आम्ही आणणार आहे. हाच प्रश्न महत्व आहे. जगाचा इतिहास जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा जे जिब्राल्टर हा जो किल्ला आहे त्याचं महत्व जे आहे त्याचं जे संगोमन तिथे केलेलं आहे तो किल्ला जसा जपलेला आहे तसा आपला हा रायगड स्वराज्याची राजधानी का जपू शकत नाही. आलेली संधी आहे ही आपण संधी सुवर्ण संधी म्हणून घेऊ. माझी सर्व शिवभक्तांना हे सांगायचं आहे की आव्हानात्मक काम आहे आणि हे काम करत असताना हे मी एकटं करू शकत नाही किंवा ही एकटी समिती करू शकत नाही. इथं सर्व शिवभक्तांचा हात लागणं गरजेचं आहे. सगळ्या इतिहासकारांच्याकडे जे काही पुरावे असेल ते तुम्ही आम्हाला पुरावे द्यायला पाहिजेत आणि पुरावे दिले तर आपण जर आपल्याला संधी मिळाली तर आपण ज्या ठिकाणी नुसते अवशेष असतील पण तिथं आम्हाला पुरावे मिळाले तर आपण तिथं पुनर्बांधणी सुद्धा करू शकू. महाराज, आता आपण होळीच्या माळासमोर या मंत्रालय परिसरामध्ये आहोत. या मंत्रालय परिसराला नाव जर इथे पाठी लागले असेल बाजारपेठ, तर त्याबद्दल अनेक तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. आपल्या मते काय आहे आणि आता जो बदल होणार आहे रायगडमध्ये ह्या वास्तूचा नेमका काय बदल होऊ शकेल? वास्तूला आपल्याला काय नवीन काही करता येणार नाही. पण जसं तुम्ही म्हटलं हे बाजारपेठ हे नाव प्रचलित झालेलं आहे. पण मला असं वाटतं की आपले 350 स्ट्रक्चर अजून उत्खनन झालेलं नाही आहे. ते उत्खनन झाल्याशिवाय ही खऱ्या अर्थाने बाजारपेठ होती का काय आणि काय होती ह्याचं खरं संशोधनाचा हा विषय. पण पहिल्यांदा मला असं वाटतं की माझंही वैयक्तिक मत आहे की ही बाजारपेठ नसावी. पण काय असावी ह्याच्यावर मी आज काही बोलू शकणार नाही. पण आपले 350 अजूनही स्ट्रक्चर्स आहेत, साईट्स आहेत, ते उत्खनन करायचे ते आम्ही रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ते करणार आहे. म्हणजे ह्या रायगड किल्ल्यावरती अजूनही 350 अशा जागा आहेत ज्याच्याबद्दल अजूनही संशोधन झालेलंच नाही आणि त्याचं उत्खनन सुद्धा झालेलं नाही. तो प्राधिकरणाचा प्रमुख मुद्दा आमचा असणार आहे अजेंड्यातला विषय. हो. तर ते उत्खनन झाल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने अनेक बऱ्याच गोष्टी बाहेर पडणार आहेत की नेमकं हे काय असेल. खरंच संवर्धन काय की रायगड किल्ल्याचा जुना इतिहास बाहेर उघडणं आणि ते उघडायचा असेल आपल्याला इतिहास तर ते उत्खनन होणं गरजेचं आहे. त्यासाठी ज्या आवश्यक परवानग्या लागणार खास करून केंद्रीय पुरातत्व विभाग त्याबद्दल सगळ्यात आनंदाची बाब ही आहे की हा सगळ्यात मोठा आपल्याला एक हर्डल होता पूर्वी, मोठी कसोटी असायची. पण रायगड प्राधिकरणचं महत्त्वच हे आहे की मी अध्यक्ष असलो तरी अनेक त्याचे सदस्य आहेत. ते त्यातलं एक सदस्य म्हणजे सेंट्रल पुरातत्व खातं आहे. म्हणजे उद्या काही निर्णय घ्यायचा असेल ते आपल्याला ते बांधील आहे. अगदी बरोबर. परंतु याआधी पुरातत्व विभाग रायगड किल्ल्यावरती एक साधी वीट देखील रचू देत नव्हते, एक खिळा देखील ठोकू देत नव्हता. ह्या खूप लाल फितीचा कारभार चालू होता आतापर्यंत. यातून मुक्तता होणार का? निश्चितपणाने बरेच अडथळे निर्माण झालेले. कारण का त्याचा एक अधिकारी जो रायगडला नेमला असायचा त्याच्याकडे 20 मॉन्युमेंट्स असायचे. तो रायगडला त्याची फेरी केव्हा होणार? म्हणजे हा अवघड प्रश्न आहेत हे सगळे. पण जुन्यात कशाला जायचं आता आपल्याला पुरातत्व खात्याचे नियम लक्षात ठेवूनच आपल्याला काय काय करता येईल याच्याकडे लक्ष घालायला. एक चांगली बाब आहे की पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंटचा ताब्यात असलेला ASIचा हा किल्ला असला तरी पण आता हा पूर्ण राज्याच्या न कळत ताब्यात त्यांनी दिला आहे.
आपण आता आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरती आणि या समाधी स्थळावरतीच छत्रपती युवराज संभाजीराजे आपल्या सोबत आहेत. महाराज, हा कार्यक्रमाचा शेवट आहे. नेमकं या ठिकाणी समाधी स्थळाजवळ जगदीश्वर मंदिर आहे, या ठिकाणी काय बदल होणार आहेत? या रायगड किल्ल्याचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर, जे इथं लिहिलेलं आहे, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर, ज्यांनी हा रायगड किल्ला उभा केला. आज रायगड प्राधिकरणाला संधी मिळालेली आहे, अनेक शिवभक्तांना ही संधी मिळालेली आहे की आपण रायगडचं संवर्धन करण्यासाठी. पण मी हिरोजी इंदुलकरांना सांगू इच्छितो की जो किल्ला त्यांनी उभा केलेला आहे त्याला कुठंही तडा न देता आम्हाला ह्या त्यांनी बांधलेल्या किल्ल्याचं, शिवाजी महाराजांच्या राजधानीचं संवर्धन करायचं. म्हणून मला आपल्याला मुद्दाम सांगायचं आहे की शिवभक्तांची अनेक इच्छा आहेत की हा रायगड किल्ला आपण पुनर्बांधणी करू, पण जो पण आपल्याकडे इतिहासाचे पुरावे नसतील तर आपण ते करू शकणार नाही. मिळाले तर निश्चित करू. म्हणून आम्ही 88 एकर जमीन, ही जिजाऊंचा जिथं राजवाडा आहे त्याला लागूनच आपण ती 88 एकर जमीन संपादन केलेली आहे. आणि त्या 88 एकर जमीनमध्ये ज्या गोष्टी आपल्याला रायगडवर आपल्याला प्रोजेक्ट करता येत नाहीत त्या गोष्टी आपल्याला त्या 88 एकर जमीनमध्ये करता येईल. उदाहरण काय की शिवाजी महाराजांचं स्वराज्य जसं निर्माण झालं त्याच्या मागं अनेक स्वराज्य स्थापन होत असताना अनेक हात होते, अनेक सेनापती होते, अनेक मावळे होते. संताजी घोरपडे असतील, धनाजीराव जाधव असतील, शिवा काशीद असेल, तानाजी मालुसरे असतील, असे अनेक शिवाजी महाराजांचे मावळे होते ज्याच्यातून स्वराज्य निर्माण केलं. आता त्यांच्यासाठी आपल्याला म्युझियम करायला पाहिजे. इथं येणारा शिवभक्त इथं शिवाजी महाराजांचं रायगड पाहिल्यानंतर त्याला समजायला पाहिलं की शिवाजी महाराजांनी ही राजधानी का उभा केली, का स्वराज्य निर्माण केलं आणि त्याच्या मागं त्यांची फोर्स कोण होते. आणि म्हणून एक म्युझियम व्हावं. हे रायगड किल्ल्यावर होऊ शकणार नाही का आपल्याला बंद नाही. म्हणून एक म्युझियम, एक शिवसृष्टीच्या माध्यमातून तिथं आपल्याला म्युझियम कसं करता येईल जेणेकरून आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकांच्या पुढं नेता येईल. हा त्या 88 एकरमध्ये हे असणार आहे. जिजाऊंच्याबद्दल असेल आणि तिथंही लाईट अँड साऊंड शो आपल्याला काय करता येईल का, जे वर लाईट अँड साऊंड शो आपण जो करू शिवाजी महाराजांच्या बाबतीत, पण खाली सुद्धा लाईट अँड साऊंड शो, कारण सगळेच वरती राहू शकणार नाहीत लोक आणि वरती राहायला परवानगी नाही आहे. म्हणून समजा आपल्याला 7-7:30ला गड उतरावा लागला तर तिथं जर खाली लोक राहिले तर त्यांनासुद्धा काहीतरी एक ॲक्टिव्हिटी असेल पाहिजे. कारण का रायगड किल्ला काय एका दिवसात बघू शकत नाही आपण. म्हणून एक खाली एक चांगली ॲक्टिव्हिटी व्हायला पाहिजे की जेणेकरून शिवाजी महाराज आपल्याला समजू शकतील. कारण का हे राजस्थानचा किल्ला आणि आपल्या किल्ल्यामध्ये फरक आहे. आपल्या राजस्थान किल्ल्याची तुलना स्वीकार करा, त्या किल्ल्यांनी एक चित्तोडगड किंवा महाराणा प्रताप घराणं जर सोडलं तर ते सोडून आम्हाला कोणाचाही आदर्श तिथं घ्यायचं नाही. पण आपला जो किल्ला, जो रांगडा किल्ला आहे, आपला किल्ला देखणा किंवा सुंदर आहे असं म्हणण्यापेक्षा आपला शिवाजी महाराजांचा किल्ला हा रांगडा आहे. आणि हा रांगडा किल्ल्याचं स्वरूप कशा पद्धतीने आपल्याला तिथं मेंटेन करता येईल या दृष्टीने आमचा प्रयत्न. आज तुम्ही जगदीश्वर मंदिरात तुम्ही जर फरसबंद बघितली, आज ही इतकी स्ट्रॉंग आहे. तीच फरसबंद आपल्याला अनेक रस्ते आपल्याला जे करावं लागणार आहेत. उदाहरण चित्त दरवाजा ते महादरवाजापासून ते होळीचं मैदान, तुम्हाला टकमक टोक पॉईंटकडे जाण्यासाठी जो फरसबंद असेल, किंवा तुम्ही रोपवेनी आला तर रोपवेपासून कुशावर्तक तलावापासून तुम्ही नगारखान्याकडे कसं येता तो तुमचे फरसबंद असेल. हे जुन्या पद्धतीनेच जसं पूर्वी इंदुलकरांच्याकडनं कसं झालं असेल त्याप्रमाणेच आमचा करण्याचा पूर्णपणे प्रयत्न असणार. महाराज, या आजच्या काळामध्ये जे विदेशातून पर्यटक येतील, देशभरातून पर्यटक येतील, महाराष्ट्रातले शिवप्रेमी या आपल्या स्वराज्याच्या राजधानीत येतील, त्यांना येण्या जाण्यासाठी जी सुविधा आवश्यक आहे, येण्या जाण्याचा मार्ग चांगला असावा लागतो, इथे राहण्याची व्यवस्था चांगली असावी लागते. त्याचबरोबर इथे चांगले संशोधक असले पाहिजे जेणेकरून त्यांना योग्य इतिहासाची योग्य माहिती मिळेल. रायगड प्राधिकरण म्हणजे नुसता रायगड किल्ला येत नाही. आता 706 कोटी रुपये जे मंजूर झाले, 112 कोटीच काहीतरी रायगड किल्ल्यावरती खर्च केले जातील. पण बाकीचे जे पैसे आहेत हे तुमचे, उदाहरण महाड टू रायगड हा रस्ता होणार आहे, त्याच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट 202 कोटी रुपये खर्च केला जाईल. इथं 21 गावं आहेत, कारण ज्यांच्यासाठी हा रायगड आपल्याला अधिकार आहे ज्यांचा, तो आहे म्हणजे 21 गावातले जे लोक रायगडच्या बाजूला राहतात, इथं ज्या वाड्यात राहतात, गावात राहतात,
त्यांची मूलभूत सुविधा, आपल्या त्या गावाचा विकास हा सुद्धा आपल्याला त्यांचा करायचा आहे. एक परिक्रमा असेल रायगडची, तो सुद्धा आमच्या ह्या आराखड्यात आम्ही घेतलेले. एकंदरीत एक मास्टर प्लॅन आम्ही करायला लागलोय, ज्याला होलिस्टिक व्ह्यू रायगडचा त्याच्यात आम्ही घेतोय, जेणेकरून इथं येणारा माणूस, रायगड हा एक एपिक पॉईंट आहे आमचा, पण रायगडच्या एपिक पॉईंट बरोबर पूर्ण सर्वांगीण रायगड आपल्याला कसं संवर्धन करता येईल, कसं आपल्याला अनेक म्हणजे शिवभक्त ज्यावेळी किंवा शिवभक्त नसत, तो नुसता आला असेल रायगड पाहायला, पण जाताना परत शिवभक्त म्हणून कसा जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. एक तुम्ही महत्त्वाचा मुद्दा विचारला, एक माणूस समजा बसमधून आला, रेल्वे स्टेशनमधून आला, त्या रेल्वे स्टेशनमधून उतरल्यानंतर सुद्धा एक रायगडपर्यंत पोचेपर्यंत एक एक्सपिरियन्स, एक अनुभव त्याला निर्माण व्हायला पाहिजे, असा ऐतिहासिक दृष्टिकोनातून रस्ता म्हणा किंवा अनेक गोष्टी म्हणा आमचा करण्याचा मानस आहे. आज अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त लढाऊ योद्धे नव्हते, विजयी योद्धे नव्हते, तर ते एक उत्कृष्ट राज्याचे सुराज्य करणारे उत्कृष्ट प्रशासकीय राजे देखील होते. हा जो इतिहास आहे हा जास्त करून लोकांसमोर येत नाही, तर तो मांडण्यासाठी या शिवसृष्टीमध्ये म्हणा किंवा रायगड किल्ल्यावरती प्राधिकरण समितीमार्फत काय प्रयत्न केले जाणार? मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की शिवाजी महाराज हे एक सर्वांगीण नेतृत्व होतं. आता हे नेतृत्वाचे अनेक अंग आहेत, हे अनेक अंग आपल्याला किल्ल्यावर ह्या गोष्टी दाखवता येणार नाहीत, म्हणून शिवसृष्टी त्याच्यासाठी ती निर्माण होणार आहे. जसं एक मी म्युझियम म्हटलं, किंवा त्यांची मर्दानी खेळ असेल, युद्धनीती असतील, त्यांची युद्धनीती कशी प्लॅन झाली असेल, त्यासाठी एम्पी थिएटर तयार होईल, तिथं समजा की अनेक शोज तयार होतील, अनेक डॉक्युमेंटरीज लोकांना दाखवण्यात येतील, की जेणेकरून एक इतिहासाचं संशोधन तिथं व्हायला पाहिजे, मराठा रिसर्च सेंटर तिथं तयार होऊ शकते. अशा अनेक गोष्टी आमच्या डोळ्यासमोर आहेत. त्याचं मास्टर प्लॅनिंगचं सुद्धा आमचं नियोजन सुरू झालेलं आहे. ते टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी आपल्याला लक्षात येईल, तसं आम्ही त्याच्यात ते इन्क्लूड करू. प्रामुख्याने मला असं वाटतं की जे थोड्या गोष्टीचं काम, उत्खनन आणि थोडं फरसबंदचं काम आणि संवर्धनचं काम या येत्या 20-25 दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. एक साधारणतः कालावधी काय असेल, हे संपूर्ण आपण प्रकल्प हाती घेतलेला आहे? कालावधी सांगता येत नाही, मला वाटते 8-10 वर्ष लागतील, पण मला सांगता येणार नाही. पण काम म्हणजे पैसे आहेत म्हणून काम करावं फास्ट असं मी या मताचं नाही, कारण की शेवटी संवर्धनाचा विषय, इथं एक दगडाला इतिहास राहणार आहे, आपण जे दगड तिथं ठेवणार आहे, म्हणून काही गडबड न करता मी सांगणं 8-10 वर्षापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतो, कमी सुद्धा लागू शकतो, पण घाई गडबड करू नये या मताचं नाही. रायगड ही राजधानी होती, पण शिवाजी महाराजांचे 350चे अधिक किल्ले होते. सगळ्या किल्ल्यांचं संवर्धन होणं गरजेचं आहे, म्हणून सगळे तर एकदम आपण करू शकणार नाही. शेवटी सगळाच पैसा किल्ल्यांच्यावर आपण वापरला तर रयतला आपण काय देणार, पण शेवटी रयत सुखी राहायला पाहिजे, हा सुद्धा त्याचा प्रमुख अजेंडा आहे. म्हणून आम्ही एक 5-6 मॉडेल फोर्ट्स व्हावेत रायगड प्राधिकरणच्या अंडर, त्या अशी माझी संकल्पना आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, खानदेशमध्ये कुठला तरी किल्ला असेल, मराठवाड्यामधले असेल किंवा विदर्भामध्ये असेल, एक 6-7 मॉडेल फोर्ट्स करावेत असं माझं नियोजन आहे. म्हणून पहिल्यांदा आम्ही काय केलं आहे, सरकारला मी रिक्वेस्ट केली, त्यांनी विनंती ती मान्य केली. मी मुख्यमंत्र्यांचं ह्या बाबतीत त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या किल्ल्यासाठी सुद्धा त्यांनी पैसे दिले, त्याचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो, की मी त्यांना सांगितलं सिंधुदुर्ग किल्लासुद्धा हा रायगड प्राधिकरणमध्ये पहिल्यांदा यावं. आणि आनंदाची बाब ही आहे की रायगड प्राधिकरणमध्ये रायगडच्या बरोबर सिंधुदुर्ग किल्लासुद्धा समावेश झालेला आहे. हे फार मोठं आव्हानात्मक काम आहे, फार मोठी चॅलेंज आहे, पण छत्रपतींनी चॅलेंज स्वीकारायला पाहिजे ना, छत्रपती घराण्यातल्या व्यक्तीने. आणि माझी पहिल्यांदा इच्छा असं म्हणता येणार नाही, पण माझी धाडस नव्हती, खरं सांगायचं, संकोच म्हणजे मी असं मनापासून सांगतो की माझी धाडस नव्हती. कारण एवढं मोठं स्वराज्य उभा करणं, ते संवर्धन करणं इतकं सोपं नाही आहे काम, पण शिवभक्तांची इच्छा पाहून कोणीतरी ही जबाबदारी स्वीकारत पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मला सुद्धा सांगितलं की दुसरं कोणी घेऊ शकणार नाही ही जबाबदारी, जर रायगडचं संवर्धन व्हायचं असेल तर तुम्हीच पुढाकार घ्याल, आणि म्हणून मी ती जबाबदारी स्वीकारली. निश्चित, आणि ही जबाबदारी तुम्ही पूर्ण कराल आणि सगळ्या शिवप्रेमींचा विश्वास सार्थ ठरवल असा विश्वास आम्हाला आहे. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर आपण बघितलं की रयत प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला हा रायगड किल्ला, स्वराज्याची राजधानी ही पुन्हा उभी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हे प्रयत्न लवकरात लवकर पूर्ण व्हावेत आणि इथे येणाऱ्या प्रत्येक शिवप्रेमीला समाधान मिळावं ही आपल्या
राज्याची, आपल्या स्वराज्याची ही पहिली राजधानी आपण बघतो आहोत. त्याच्या जवळपास हा प्रकल्प गेलेला आहे आणि हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा अशीच प्रत्येक शिवप्रेमीची आज इच्छा आहे.